आज आपण डब्यासाठी 2 भाज्या कशा बनवायच्या ते बघणार आहे। एक आपण रस्सा भाजी करणार आहे आणि एक सुकी भाजी करणार आहे। आधी आपण फ्लॉवर आणि मटारची भाजी करूया बटाटा घालून। एका कढईत मी 2 चमचे तेल घालून एक मोठ्या साईजचा कांदा लाल परतून घेतला आहे। त्याच्यावर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे। त्याच्यावर मी फ्लॉवर मटार आणि बटाटा घालून मिक्स करून घेतले आहे। त्यात सर्व सुके मसाले पण घालून घेतले। टोमॅटो घातला आहे, एक हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिट झाकण ठेवायचे आणि वाफ काढायचे। गरज वाटल्यास अर्धा कप तुम्ही पाणी टाकू शकता त्याच्यामध्ये। अशी वाफेवर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। ह्याच्यात मी मॅगी मसाला टाकला आहे थोडासा। मॅगी मसाल्याने छान चव येते भाजीला आणि मुलं पण आवडीने खातात। अशी आपली फ्लॉवर मटारची भाजी रेडी आहे। कोथिंबीर घालून मी एक वाफ काढून घेते। आता दुसऱ्या साईडला मी कारलीची भाजी करायला घेते। कारलीची भाजी करण्यासाठी मी हे कारली किसून घेतलेत आणि मीठ टाकून छान पिळून घेतलेत। एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून आपण ही किसलेली कारली टाकायची आहेत। ती छान आपल्याला बारीक गॅसवर गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत। व्यवस्थित अशी पसरवून घ्यायचे। जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर त्यात तुम्ही अशी पसरवून घ्यायची आणि छान अशी भाजून घ्यायची कारली, म्हणजे त्याचा सर्व कच्चटपणा निघून जातो। आता आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। जेवढी आपली कारली असणार तेवढाच आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा पण छान आपल्याला नरम करून घ्यायचा आहे। कारलीवरच छान भाजून घ्यायचं आहे। 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत मी। हळद टाकते पाव चमचा। सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे पण आपल्याला छान पसरवून ठेवायचं आणि मंद गॅसवर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। छान अशी आपली कारली झाली आहे। आता त्याच्यात वरून मी मीठ घातलं आहे। मीठ घालून मिक्स करून घेते। आता जेवढा आपण कांदा वापरला होता तेवढाच आपण खोबरं टाकणार आहे। याच्यात ओल्या नारळाचा चव टाकला आहे मी। छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तो पण आपल्याला 2 मिनिटं छान असा भाजून घ्यायचा आहे भाजीबरोबर। म्हणजे कांदा, खोबरं आणि कारली सर्व व्यवस्थित छान भाजल्या की कारल्याचा कडवटपणा पण कमी होतो। अशा आपल्या दोन्ही भाज्या तयार आहेत। कारल्याची सुकी भाजी आणि फ्लॉवर मटारची भाजी। कशी वाटली तुम्हाला ही दोन्ही भाज्यांची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।